नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास SYBSC सेमिस्टर 3 चं सब्जेक्ट मायनर फर्स्ट MT 214 लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. बघा, प्रिपेअर बाय प्रोफेसर अच्युतेश चव्हाण, युनिव्हर्सिटी KBC एनिमी जळगाव. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे चव्हाण मॅथ्स इंडिया. बघा, हा आपण लेक्चर 5 पर्यंत पाहिलेला आहे. आज पाहणार आहोत आपण लेक्चर नंबर 6, त्याच्यामध्ये स्पेशल केसेस इन लिनियर प्रोग्रामिंग. आपण पहिलं पाहिलेलं आहे काय की तुमच्याकडे अनबाउंडेड सोल्युशन वर केस फर्स्ट होती, केस सेकंड होती तुमच्याकडे काय अल्टरनेट सोल्युशन. आता केस जी थर्ड आहे तुमच्याकडे ती आहे इन्फिनाइट सोल्युशन. आता इन्फिनाइट सोल्युशन ठीक आहे, आणि आपला लास्ट जो असेल तुमच्याकडे इनफिजिबल सोल्युशन. त्याच्यानंतर आपला हा टॉपिक संपून जाईल. आता हा बघा, हा सेकंड लास्ट व्हिडिओ आहे. तर इन्फिनाइट सोल्युशन काय राहतं बघूया आपण. इन्फिनाइट सोल्युशन म्हणजे काय, वेन द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लाईन इज पॅरलल. म्हणजेच काय, तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ज्यावेळेस आपण व्हॅल्यू काढू, ऑप्टिमल सोल्युशन काढू, त्यावेळेस जर दोन व्हॅल्यू मॅक्सिमम आल्या किंवा दोन व्हॅल्यू मिनिमम आल्या तर आपण त्याला म्हणतो पॅरलल. दोन पॉइंट मध्ये जर सेम व्हॅल्यू येत असेल तर आपण म्हणतो पॅरलल टू द कॉन्स्टंट लाईन अँड बोथ आर पार्ट ऑफ फिजिबल रिजन. म्हणजे त्याला आपण म्हणतो काय, इन्फिनाइटली मेनी ऑप्टिमल सोल्युशन. म्हणजेच काय की दोन पॉइंट वर मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे ती सेम भेटत असेल तर आपण म्हणतो त्याला काय, इन्फिनाइट सोल्युशन. चला तर आपण एक्झाम्पल बघूया. आता बघा, एक्झाम्पल आहे सॉल्व द फॉलोइंग LPP बाय ग्राफिकल मेथड्स. तुमच्याकडं आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल पाहिले सगळ्यांसाठी सेम प्रोसेस आहे. बघा, फक्त काय तुमच्याकडं टाइप्स आहेत की अनबाउंडेड सोल्युशन असू शकतं, अल्टरनेट सोल्युशन असू शकतं, इनफिजिबल असू शकतं किंवा इन्फिनाइट असू शकतं, पण प्रोसेस सगळ्यांची सेम आहे. तर आपला प्रोसेस फर्स्ट काय आहे बघा, तर तुमच्याकडं पहिला एक्झाम्पल आहे मॅक्सिमाइज करायचं आहे Z इक्वल टू x प्लस वाय. सब्जेक्ट टू द कन्स्टंट काय तुमच्याकडे x प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे. देन x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे. आता बघा, तुमच्याकडे हा झाला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आणि तुमच्याकडे हा जो आहे एकच कन्स्टंट आहे, इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूया आपण. सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपण काय करतो बघा, तुमच्याकडे जेवढे कन्स्टंट आहेत, किती एकच कन्स्टंट आहे, आपण पाहिलेले जेवढे कन्स्टंट आहेत तुमच्याकडे लिनियर इक्वेशन, तेवढ्याला आपण इक्वेशन नंबर देऊन टाकतो. इथे एकच असल्यामुळे एक, आणि त्याला कन्वर्ट करतो कशामध्ये, आपण लाईनच्या इक्वेशन मध्ये. तर तुमच्याकडे एकच आहे, तर याचं सोल्युशन बघा, सोल्युशन कन्वर्ट ऑल इनइक्वालिटीज ऑफ कन्स्टंट इनटू इक्वेशन. तर आपल्याकडे एकच आहे, तर आपण करूया x प्लस वाय इक्वल टू किती 4. लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तरी पण आपण काय करतो, इक्वल टूच घेतो. हे झालं. आता आपण बघा, ह्याची लाईन बनवायची आपल्याला. तर लाईन बनवण्यासाठी आपण काय करतो, पहिले पुट. बघा, लाईन बनवण्यासाठी आपल्याला 2 पॉइंटची गरज असते. बघा, ज्यावेळेस आपण ग्राफ बनवायचा आहे, ग्राफ मध्ये आपल्याला लाईन काढायची आहे. लाईन काढण्यासाठी आपण काय करतो की 2 पॉइंट काढतो आणि 2 पॉइंट एकमेकाला जॉईन करतो. जॉईन काढलं की ते लाईनचं ते जे आपलं इक्वेशन आहे त्याचं काय झालं, तर ग्राफ मध्ये लाईन. तर आपण पुट काय करतो, पहिलं x इक्वल टू 0. त्यासाठी तुम्हाला एक y भेटतो, y इक्वल टू. तर y काढायचं आपल्याला, x इक्वल टू 0 पुट केला तर तुमच्याकडे y इक्वल टू किती आला, इथं डायरेक्टली 4 आला, कारण x व्हॅल्यू किती झाली 0. मग आता दुसरं काय करणार आपण, y इक्वल टू पुट केला मी 0, तर तुमच्याकडे x इक्वल टू किती आला 4. याचा मिनिंग झाला तुमच्याकडे जो पहिला पॉइंट आला x, y, हा पहिला पॉइंट किती आला, x व्हॅल्यू 0 त्यावेळेस y ची व्हॅल्यू 4. दुसऱ्याच्या मध्ये बघा, x व्हॅल्यू 4 त्यावेळेस y किती 0, सॉरी x, y किती तुमच्याकडे 4, 0. बघा, हे 2 पॉइंट भेटलेला आपल्याला, हा पहिला आणि हा दुसरा पॉइंट भेटलेला आहे. तर तुमच्याकडे एकच इक्वेशन आहे, कोणती, x प्लस वाय इक्वल टू 4. ज्यावेळेस तुमच्याकडे x व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आली 4. ज्यावेळेस तुमच्याकडे y ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस x व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 4. आता 0, 4 आणि 4, 0. तुमच्याकडे साइन कसं आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅन ऑर इक्वल टू याचा मिनिंग काय झाला तुमच्याकडे, जर मी इथं 0, 0 पुट केला, इथं पण 0 पुट केला, 0 पुट केला, तर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. स्टेटमेंट ट्रू आहे तुमच्याकडं. बघा, स्टेटमेंट कशी आहे, ट्रू आहे. ट्रू असेल स्टेटमेंट तर आपल्याकडे जो आहे काय, तुमच्याकडे सोल्युशन कसं आहे, ओरिजिन साइड. ओके, हे लक्षात ठेवा. का ओरिजिन साइडने सोल्युशन आहे की नॉन ओरिजिन साइडने सोल्युशन असेल तर आपल्याला काय, तर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू 0 पुट करणे त्या कन्स्टेंट मध्ये. जर स्टेटमेंट ट्रू असेल तर आपण काय म्हणणार की ओरिजिन साइडने सोल्युशन आहे, आणि जर नाही आला स्टेटमेंट बरोबर तर नॉन ओरिजिन साइडला. हे स्टेटमेंट ट्रू का आहे, कारण 0 जो आहे तो 4 पेक्षा छोटाच आहे, असं असता. 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 4 हे स्टेटमेंट फॉल्स असतं, आणि याचं जे सोल्युशन आहे ते तुमच्याकडे नॉन ओरिजिन साइडने असतं. म्हणून याचं सोल्युशन आहे तुमच्याकडे ओरिजिन साइडला. चला आता ग्राफला पाहूया. ग्राफकडे आपल्याकडे 2 पॉइंट आहे, 0, 4 आणि 4, 0.
तर बघा पहिलं 0,4 हा तुमच्याकडे काय 0,4 आणि दुसरा पॉईंट काय तुमच्याकडे 4,0 दोनच पॉईंट आहे. त्याच्या आपण लाईन काढून घेऊया. बघा लाईन काढलं इथं तुमच्याकडे. लाईन काढल्यानंतर सोल्युशन कोणत्या साईडने तुमच्याकडे ओरिजिन साईडने आहे. हा ओरिजिन साईडने सोल्युशन याचं. पण आपल्याला फर्स्ट क्वार्टर मध्ये पाहिजे म्हणजे तुमच्याकडे काय झाला हा पूर्णपणे हा तुमच्याकडे जो आहे हा झाला तुमच्याकडे सोल्युशन. काय झाला हा सोल्युशन. ठीक आहे. बघा आता 3 पॉईंटला कॉर्नर पॉईंट कोणते कोणते. हा ओ पॉईंट तुमच्याकडे 0,0. दुसरा हा बी पॉईंट ए पॉईंट जो की काय तुमच्याकडे 0,4 आणि हा आहे बी पॉईंट. तुमच्याकडे बघा जो पहिला पॉईंट आहे 0,0, ए पॉईंट आहे तुमच्याकडे 0,4 आणि बी पॉईंट आहे काय तुमच्याकडे 4,0. तर तो फिजिबल रिजन जो आहे तुमच्याकडे तो कशामध्ये आला या 3 पॉईंट मध्ये म्हणजे ट्रायंगल मध्ये आला. बघा ट्रायंगल ओएबी मध्ये तुमच्याकडे एक्स्ट्रीम पॉईंट कोणते कोणते म्हणजे बाउंड्री पॉईंट कोणते कोणते आहेत 0,0, 0,4 आणि 4,0. याच्यावर आपल्या फंक्शनची व्हॅल्यू काढून घेऊया या एक्स्ट्रीम पॉईंट वर. तर एक्स्ट्रीम पॉईंट पहिला होता काय 0,0, दुसरा आहे a = 0,4 आणि बी आहे तुमच्याकडे 4,0. तर तुमच्याकडे बघा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे x + y. काय आहे x + y. तर x + y असेल तर पहिला पुट करा z = x व्हॅल्यू किती 0 + 0 = किती आला टोटली 0 म्हणजे 0. परत z = x व्हॅल्यू 0 + y ची व्हॅल्यू 4 = 4 आली. त्याच्यानंतर तुमच्याकडे z = किती x व्हॅल्यू 4 + y ची व्हॅल्यू 0 = 4 म्हणजे 4 आणि हा पण किती 4. बघा दोन मॅक्सिमम व्हॅल्यू आले दोन पॉइंटवर कोणत्या 0,4 आणि 4,0. इथं या बघा या पॉइंट टू या पॉइंट मध्ये तुमच्याकडे सेम व्हॅल्यू आली म्हणजे इथं पण तुमच्याकडे झेड ची व्हॅल्यू 4 आलेली आहे. इथं पण तुमच्याकडे झेड ची व्हॅल्यू किती आलेली 4. याचा मीनिंग दोन पॉइंट वर जर सेम व्हॅल्यू मॅक्सिमम भेटली तर इथून या दोन पॉइंट ए टू बी पासून ए टू बी पर्यंत तुम्हाला इन्फिनाइट पॉइंट वर मॅक्सिमम भेटतो. काय इन्फिनाइट पॉइंट वर काय भेटतं तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटते. तर तुम्हाला काय बघा ऑब्जेक्टिव्ह लाईन तुमच्याकडे x + y = k आहे आणि पॅरलल टू कॉन्स्टंट पण किती आहे x + y = 4 सेम आहे. म्हणजे k ला किती चॉईसेस आहे तुमच्याकडे एक चॉईस 4 होता. म्हणजे तुमच्याकडे इन्फिनाइट ऑप्टिमल सोल्युशन z = 4 वर ऍट एव्हरी पॉइंट ऑन द लाईन x + y = 4 आहे फ्रॉम 0,4 टू 4,0. म्हणजे a पॉइंट टू b पर्यंत तुम्हाला किती सोल्युशन भेटतो इन्फिनाइट. याच्या पुढे लक्षात ठेवा की दोन पॉइंट वर जर मिनिमम व्हॅल्यू सेम असेल किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू सेम असेल तर त्याला इन्फिनाइट सोल्युशन भेटतं. बघा इथं पण 4 आला इथं पण 4 आला. आपण पाहिलं तर बघा अल्टरनेट सोल्युशन मध्ये तुम्हाला तो पण आपण म्हणू शकतो काय की तो इन्फिनाइट सोल्युशन आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा पाहिला की या जो एक्झाम्पल आहे हा याला इन्फिनाइट सोल्युशन आहे. आता आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत काय लास्ट इनफिजिबल सोल्युशन. चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया पुढच्या लेक्चर मध्ये इनफिजिबल सोल्युशन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.